हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महा डिस्काउंट 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, फायनान्स अँड अकाउंट यासाठी चॅप्टर 2 कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा टॉपिक 5 मार्जिनल कॉस्टिंग अँड सीव्हीपी अनालिसिस, ठीक आहे. कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट अनालिसिस याचे आपण एमसीक्यूज इथे सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, ठीक आहे. तसंच बघा, फायनान्स अकाउंटची प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. सगळे सब्जेक्टचे सगळे टॉपिक्स मिळून एमसीक्यूज आहेत. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण मार्जिनल कॉस्टिंग अँड सीव्हीपी अनालिसिसचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू, अंशदान म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे सेल्स मायनस फिक्स कॉस्ट, सेकंड सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड प्रॉफिट मायनस फिक्स कॉस्ट अँड फोर्थ सेल्स मायनस मार्जिनल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, विक्री मायनस चल खर्च, बिकॉज कॉन्ट्रीब्युशन मीन्स सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. नेक्स्ट, सेकंड, ऍट बीईपी कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू, ठीक आहे. बीईपी वर अंशदान बराबर असते. तर बघा, ऑप्शन आहे फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, प्रॉफिट अँड सेल्स. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट, फिक्स कॉस्ट, स्थिर खर्च, बिकॉज ऍट बीईपी कॉन्ट्रीब्युशन इक्वल्स टू फिक्स कॉस्ट, दॅट इज प्रॉफिट इक्वल्स टू 0. नेक्स्ट, थर्ड, वेन सेलिंग प्राइस पर युनिट इन्क्रीज देन बीईपी, प्रति युनिट विक्री किंमत वाढल्यास बीईपी काय? तर बघा, ऑप्शन आहे इन्क्रीज, डिक्रीज, रिमेन अनचेंज, बिकम 0. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिक्रीज, कमी होतो, बिकॉज हायर सेलिंग प्राइस मीन्स हायर कॉन्ट्रीब्युशन देन लोअर बीईपी. नेक्स्ट, फोर्थ, पीव्ही रेशियो इज प्रॉफिट व्हॉल्यूम रेशियो, ठीक आहे. पीव्ही गुणोत्तर म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे कंट्रीब्युशन डिवाइड बाय प्रॉफिट, सेकंड कंट्रीब्युशन इनटू सेल्स, थर्ड प्रॉफिट डिवाइड बाय कंट्रीब्युशन अँड फोर्थ कंट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ, कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स, अंशदान भागीला विक्री, बिकॉज पीव्ही रेशियो मीन्स कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स. नेक्स्ट, फिफ्थ, इफ व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इन्क्रीज मार्जिन ऑफ सेफ्टी विल, प्रति युनिट चल खर्च वाढल्यास सुरक्षितता मार्जिन काय असते? बघा, ऑप्शन आहे इन्क्रीज, डिक्रीज, रिमेन सेम, बिकम निगेटिव्ह. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिक्रीज, कमी होईल, बिकॉज हायर व्हेरिएबल कॉस्ट मीन्स लोअर कंट्रीब्युशन मीन्स लोअर मार्जिन ऑफ सेफ्टी. नेक्स्ट, सिक्स्थ, अँगल ऑफ इन्सिडन्स इंडिकेट, आपतन कोण दर्शवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट लेवल, सेकंड रेट ऑफ प्रॉफिट अर्निंग, थर्ड ब्रेक इवन सेल्स अँड फोर्थ व्हेरिएबल कॉस्ट बिहेवियर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रेट ऑफ प्रॉफिट अर्निंग, नफा मिळवण्याचा वेग, बिकॉज स्टीफर अँगल मीन्स फास्टर प्रॉफिट आफ्टर बीईपी. नेक्स्ट, सेवन, बीईपी इन युनिट्स बिकम इन्फिनाइट वेन, युनिट मध्ये बीईपी अमर्याद होतो जेव्हा? तर बघा, ऑप्शन आहे सेलिंग इक्वल्स टू व्हेरिएबल कॉस्ट, सेलिंग प्राइस लेस दॅन व्हेरिएबल कॉस्ट, सेलिंग प्राइस ग्रेटर दॅन व्हेरिएबल कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट इक्वल्स टू 0. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, सेलिंग प्राइस इक्वल्स टू व्हेरिएबल कॉस्ट, विक्री किंमत इक्वल्स टू चल खर्च, बिकॉज कॉन्ट्रीब्युशन 0 देन बीईपी इन्फिनाइट. नेक्स्ट, 8, विच कॉस्ट इज इररिलेव्हंट इन मार्जिनल कॉस्टिंग, सीमांत खर्च पद्धतीत कोणता खर्च अप्रासंगिक असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स कॉस्ट, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फिक्स कॉस्ट, स्थिर खर्च, बिकॉज फिक्स कॉस्ट इज इग्नोर्ड इन मार्जिनल कॉस्टिंग. तसंच बघा, क्वांटिटी ॲप्टिट्यूडची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 25 चॅप्टर्स कव्हर केलेले आहे, प्रॅक्टिस सेट विथ सोल्युशन. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 9, फॉर सीव्हीपी अनालिसिस विच ॲझम्पशन इज नॉट मेड, सीव्हीपी विश्लेषणात कोणती धारणा धरली जात नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेलिंग प्राइस कॉन्स्टंट, सेकंड फिक्स कॉस्ट कॉन्स्टंट, थर्ड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट चेंजेस अँड फोर्थ व्हॉल्यूम इज अ की फॅक्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट चेंजेस, प्रति युनिट चल खर्च बदलतो, बिकॉज सीव्हीपी कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट मध्ये प्रति युनिट चल खर्च स्थिर असल्याने गृहीत धरले जात
नाही. नेक्स्ट 10th, मार्जिन ऑफ सेफ्टी पर्सेंटेज इज. सुरक्षितता मार्जिन म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेल, सेकंड ऍक्च्युअल सेल्स डिवाइड बाय मायनस बीई सेल्स डिवाइड बाय ऍक्च्युअल सेल्स, थर्ड सेल्स माइनस प्रॉफिट, एंड फोर्थ कॉन्ट्रीब्यूशन माइनस फिक्स कॉस्ट. द करेक्ट आंसर है सेकंड, एक्चुअल सेल्स माइनस बीपी सेल्स डिवाइड बाय एक्चुअल सेल्स. ठीक है, बिकॉज मार्जिन ऑफ सेफ्टी मीन्स एक्चुअल सेल्स दैट माइनस बी सेल्स डिवाइड बाय एक्चुअल सेल्स. नेक्स्ट 11, व्हेन फिक्स कॉस्ट इन्क्रीज पीव्ही रेशियो. स्थिर खर्च वाढल्यास पीव्ही गुणोत्तर. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज, डिक्रीज, रिमेन अनचेंज, डबल. करेक्ट आंसर आहे थर्ड, रिमेन अनचेंज, बदलत नाही. नेक्स्ट 12th, विच आयटम डज नॉट अफेक्ट कॉन्ट्रीब्युशन. कोणता घटक अंशदानावर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, सेलिंग प्राइस, सेल्स व्हॉल्यूम. तो करेक्ट आंसर आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, स्थिर खर्च, बिकॉज कॉन्ट्रीब्युशन मीन्स सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. नेक्स्ट 13, इफ पीव्ही रेशियो 40% अँड फिक्स कॉस्ट 2 लाख देन बीईपी सेल्स. ठीक आहे, तर 2 लाख वर 40% जर म्हटलं तर इनडायरेक्टली आपण इथे काढू शकतो. बघा काय आहे बीईपी सेल्सचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पीव्ही रेशियो मीन्स 2 लाख डिवाइड बाय 40% जर आपण केले तर 5 लाख याचा आन्सर येईल. किती येईल? 5 लाख. ओके. नेक्स्ट 14, प्रॉफिट विल बी मॅक्झिमम ऍट. नफा जास्तीत जास्त कधी मिळतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ब्रेक इवन पॉइंट, फुल कॅपॅसिटी, when MOS 0, and fifth when variable cost increase. The correct answer आहे सेकंड फुल कॅपॅसिटी, पूर्ण उत्पादन क्षमतेवर, बिकॉज उत्पादन जास्त असेल तर अंशदान जास्त, तेव्हा नफा जास्त. नेक्स्ट 15, क्लोजिंग स्टॉक अंडर मार्जिनल कॉस्टिंग इज व्हॅल्यूड ॲट. सीमांत खर्च पद्धतीत समापन साठ्यांचे मूल्यांकन काय. तर बघा ऑप्शन आहे टोटल कॉस्ट, फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल और मार्जिनल कॉस्ट, अँड कन्वर्जन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड व्हेरिएबल और मार्जिन कॉस्ट, बिकॉज मार्जिनल कॉस्टिंग मध्ये फक्त चल खर्चात विचारात घेतला जातो. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंटिंग फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ, फायनान्स अँड अकाउंट, मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.